नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा कशी करावी? नैवेद्य मंत्र कोणता अर्पण करावा? नैवेद्य हा अर्पण करावा. हिंदू धर्मातील श्रावण महिना संपल्यानंतर पहिला सण जो असतो तो म्हणजे नागपंचमी. प्रमुख सणापैकी एक सण असलेला तो नागपंचमी. 9 ऑगस्ट वार आहे शुक्रवार. या दिवशी आलेली आहे नागपंचमी. या दिवशी नागदेवताची पूजा करण्याची प्रथा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सापाला भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार म्हटले गेलेले आहेत. त्यामुळे या दिवशी नागदेवताची पूजा नक्की करावी. जो व्यक्ती या दिवशी नागाची विधिवत पूजा करतो त्याला कधीही त्यांच्या कुटुंबाला कधीही सापाची भीती राहत नाही. कालसर्पदोष, राहुकेतू दोष होत नाही. कुंडलीमधील सर्व दोष नाहीसे होतात. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. पहिले शंकराचे ध्यान करायचे आहे आणि त्यानंतर नाग नागिन जोडीच्या कागदावर चित्र काढावे. सोनी, चांदी किंवा तांब्यापासून निर्मित पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, कबल, शंखपाल, पद्मनाथ, धृतराष्ट्र, तक्षक, काली या 9 नागाच्या नामोलीचे नामस्मरण करून फुले, हरभरे, लाह्या व्हावीत व दूध पाजावे. या दिवशी श्रीकृष्ण यमुना नदीमधून सुरक्षित बाहेर आले होते. हाच तो दिवस नागपंचमी होता. जीविती पूजेचे महत्त्व. कोणी दीपपूजे अमावस्येपासून संपूर्ण श्रावण महिना तर कोणी नागपंचमीपासून या जीवितेची पूजेचे पूजन करत असतात. जीवितेची पूजेचे प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते. आपल्या मुलाबाळांच्या मंगलमय व त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी, अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या परस्पराशी संबंध नसलेले स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील काही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काही रहस्य असलेली या प्रतिमेचं अस्तित्व सांगितलेलं आहे. नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये नागाची पूजा करत असताना हा मंत्र नक्की म्हणावा. ओम भुजंगशाय विघ्नहे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. नागपंचमीच्या दिवशी पूजा विधी कशी करावी तर पहा. सर्वात प्रथम चौरंग किंवा पाटावर आपल्याला भिंतीवर नागदेवताचे चित्र काढायचे आहेत किंवा मातीच्या नागाची पूजा तुम्ही करू शकता. नागदेवताला दूध व ज्या ज्वारीच्या लाया आहेत त्याची माळ नक्की अर्पण करावी. नागदेवताला गंध, अक्षता, फुले, फुटाणे, गुळ, गव्हाची लापशी, खीर अर्पण करावी. त्यांची मनोभावे विधिवत पूजा करावी. या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू नये किंवा कापू नये. तसेच कोणालाही वाईट शब्द बोलू नये, कोणाचा अपमान करू नये. नागपंचमीच्या दिवशी कढईमध्ये अन्न शिजवू नये. वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवण्यासाठी वापरत येणारी लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला गेलेला आहे. लोखंडी जाळी ही सापाच्या फणीची प्रत म्हटली गेलेली आहे. म्हणून नागपंचमीच्या दिवशी तवा आगीवर गॅसवर ठेवला जात नाही. सोमवारी साखर दुधामध्ये टाकून शिवलिंग जवळ हा प्रसाद ठेवायचा आहे. या दिवशी कोणीही पांढरी वस्त्र किंवा दूध दान करू नये. सोमवारच्या दिवशी सोमवारी उत्तर, पूर्व किंवा आग्नेय दिशेला प्रवास करणे अतिशय अशुभ मानले जाते. सोमवारी पालकांची कोणत्याही प्रकारची वादविवाद करू नये. या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबातील देवतांचे स्मरण नक्की करावे. कुलदैवताचे स्मरण नक्की करावे. सोमवारच्या दिवशी केस धुतले जात नाही. डोक्यावरून पाणी घेतले जात नाही. कारण यामुळे पैशाच्या आर्थिक अडचणीमध्ये समस्या येत असतात. कोणतेही काम पूर्ण होत नाही. म्हणून सोमवारच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम जे वारुळ आहे त्याची पूजा करण्या अगोदर आपल्याला सोमवारी सकाळी स्नान करून देवादिदेव महादेवाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गंगाजल असले तर जल अर्पण करावे आणि त्यानंतर चंदनाने आपल्याला जे चंदन आहे किंवा भस्म आहे ते आपल्याला शिवलिंगाच्या पिंडीवर लावायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शिवलिंगाच्या खाली तुम्हाला पिंडीजवळ जे दिवा आहे तो तुपाचा लावायचा आहे आणि 108 बेलपत्र अर्पण करायचे आहे. सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करताना शिवचालिसा पठण नक्की करावे आणि आपल्याला जेव्हा नागपंचमी आहे तर त्या अगोदर अशी आपल्याला शिवांची पूजाही करून घ्यायची आहे. उत्तर दिशेला पूजा नक्की करावी. चेहरा उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. सोमवार भगवान शिवांची पूजा करत असताना शिवाष्टकांचे पठण नक्की करावे. त्याचबरोबर सोमवारी शिव मंदिरात जाऊन गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण केल्याने पती पत्नीमध्ये वाद कमी होतात व त्याचबरोबर विवाहात जे अडथळे आलेले आहेत ते दूर होत असतात. जर पहा या दिवशी वारुळाची पूजा करण्यासाठी तुम्हाला पंचामृत, दूध, दही न्यायचं आहे, लाह्या न्यायच्या आहेत आणि
पंचोपचार तुम्हाला पूजा करून लाह्या अर्पण करायच्या आहेत, खडी साखर अर्पण करायची, दूध अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला वारुळाची पूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा संबंधित काही समस्या येत असेल तर आवर्जून रोज श्रावण महिन्यामध्ये जल अर्पण करावे. महादेवाच्या पिंडीवर आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात, इच्छा देखील तुमची पूर्ण होत असते. म्हणून तुम्ही नागपंचमीच्या दिवशी महादेवाची अशी विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा नक्की करावी. जर तुमच्याच्याने शक्य होत असेल तर घरी तुम्ही पूजा करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.